सकाळचे 4:09 झालेले आहेत आणि मित्रांनो आम्ही आहे नवले ब्रिजला. काल आपल्याला पुण्यामध्ये 2-3 ऑर्डर्स होत्या, त्यासाठी गावावरून आम्ही पुण्याला आलो होतो आणि सगळं मटेरियल वगैरे घेऊन आज पहाटे आम्ही 4 वाजता पुन्हा परतीच्या प्रवासाला सुरुवात केली होती. कारण गावाला जाऊन आपल्याला पुन्हा वेलकम ब्रायडलच्या, त्यानंतर गाण्याच्या आणि एक बड्डे डेकोरेशनची ऑर्डर होती. तर त्यासाठी खूप लोकांना असं वाटतं की आम्ही जे काम करतो, म्हणजे आम्ही जो डेकोरेशनचा बिझनेस करतो तो खूप सोपा आहे. तर खरं सांगू असं नसतं, कारण इतकी मेहनत आहे ना, आपल्याला इतकं ट्रॅव्हलिंग आणि इतकं मॅनेजमेंट करावं लागतं ना की त्यामध्ये माणूस पूर्णपणे दमून जातो. सेन्सिटिव्ह प्राणी माझी बायको. वाई थंडी आली की थंडी लागणार, गरमी आली की गरमी लागणार, पाऊस आला की पाऊस लागणार. कुठल्याच ऋतूत प्राणी नीट टिकू शकत नाही. सगळ्या ऋतूमध्ये हा कारण आहे. ऊन, वारा, पाऊस, थंडी काही असो, आम्हाला खूप म्हणजे मॅनेजमेंट करूनच काम करावं लागतं. घरी जाऊन आम्हाला आज भरपूर ऑर्डर होता, त्यामुळे आम्ही पहाटेच ट्रॅव्हलिंगला सुरुवात केली होती. मित्रांनो, खूप छान वाटतं आपण जे काम करतो त्याच्यामुळे दुसऱ्यांच्या चेहऱ्यावरती आनंद येतो, पण ते काम करताना जी मेहनत आहे ना ती प्रचंड असते. आणि आम्ही वाईमध्ये घरी येऊन पोचलो होतो आणि तिथून पुन्हा आम्हाला दुसऱ्या ठिकाणी लोकेशनवरती जायचं होतं. आज मानसी आणि नम्रता मॅडम ही आमच्या मदतीला होत्या. तर मग आम्ही घरी सामान ठेवलं आणि फायनली ज्या लोकेशनवरती मी मुलींना पाठवलं होतं त्या लोकेशनवरती मी डायरेक्टली तिथून गेले. कारण कस्टमरचं वेलकम ब्रायडलचं डेकोरेशन होतं आणि कस्टमर लांबून येणार होतं, तर सकाळी 10 वाजता मला रेडी करून द्यायचं होतं. पुढं जाऊन मानसी आणि नम्रता मॅडमनी काम बऱ्यापैकी कंप्लीट केलं होतं. जे काही थोडंसं नंतर राहिलं ते फिनिशिंगचं काम मी आणि मयूरनं कंप्लीट केलं. सजावटीचं काम करायला मला 4 तास ते 5 तास लागतात आणि कस्टमरचं फक्त अर्धा तासात किंवा 15 मिनिटांमध्ये वेलकम ब्रायडलचं सेलिब्रेशन होऊन जातं. आपल्या घरी येणाऱ्या नव्या नवरीचं ज्या पद्धतीने आता लोक स्वागत करतात ना, तो कौतुक सोहळा पाहायला खूप छान वाटतं. काही काही जण खूप हौस करतात. नाश्ता करायला आलेला 5 गणित खाऊ गल्ली आहे, चला खायला आम्ही नाश्ता करायला आलो. गरम आहे. पण सकाळी 4 वाजता पुण्यावरनं निघालो होतो आणि मुली पण सकाळी 6 वाजता लोकेशनवरती गेल्या होत्या, त्यामुळं कुणीच काही खाल्लं नव्हतं. तर आम्ही त्या दुकानामध्ये असलेले सगळे पदार्थ घेतले, कारण सगळ्यांनाच खूप भूक लागली होती. बघा आमच्या माणसाला किती भूक लागली, की तिनं इडलीचं सांबरही सोडलं नव्हतं, तेही ती पित होती, एवढं तिला भूक लागली होती. लय घाण पकडली माणसाला. वडापावपेक्षा वडापावच्या मिरच्या खायला खूप आवडतात आणि इथला वडापाव छान लागतो. आमचे व्हिडिओ तुम्हाला कसे वाटतात ते कमेंट करून नक्की सांगा.